नमस्कार मैत्रिणींनो, स्वादवित रसिका प्लस लॉग या चॅनलवर मी रसिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत अस्सल सोलापुरी चवीचा गावरान पद्धतीने तयार केलेला झणझणीत काळा मसाला. तर रेसिपी संपूर्ण पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण दिलेलं आहे, ते एकदा नक्की जाऊन चेक करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही एकदा हा मसाल्याचा रंग पहा. मसाला निसता बोटात घेऊन असा चुरगळला तरी त्याचा रंग आपल्या हाताला लागत आहे. यावरून तुम्हाला कळलेलं असेल मसाला किती छान झालेला आहे. आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सुरुवातीला 1 किलो लवंगी मिरची, पाव किलो बेडगी मिरची स्वच्छ करून देठं काढून छान 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेली आहे. मिरची इतपत वाळवावी की तिचं हात लावताच असे 2 तुकडे झाले पाहिजेत. त्याचबरोबर इथे आता 350 ग्रॅम धणे, 350 ग्रॅम सुकं खोबरं आणि पाव किलो वाळवलेला कांदा घेतलेला आहे. 1 किलो कांदा व्यवस्थित असा बारीक चिरून वाळवल्यावर त्याचा बरोबर आपल्याला पाव किलो कांदा मिळतो. येथे मी दगडफूल आणि तमालपत्र प्रत्येकी 15 ग्रॅम घेतलेला आहे. त्याचबरोबर सुंठ, हळकुंड, जायफळ, हिंग, जावित्री, नाकेश्वर, रामपत्री, चक्रीफूल, दालचिनी, मसाला वेलची, त्रिफळा, लवंगा, हिरवी वेलची, मोहरी, शहाजिरे, बडीशोप, जिरे, तीळ, खसखस, काळे मिरे आणि मेथीदाणा घेतलेला आहे. चला मसाला भाजून घेऊया. तर इथे आपण आता सुरुवातीला धणे भाजून घेणार आहोत. जे मसाले कोरडे भाजायचे त्या मसाल्यापासून आपण नेहमी मसाला भाजायला सुरुवात करायची. तर इथे धणे छान असे खरपूस खमंग लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात. मसाला भाजताना आपला हात अजिबात थांबला पाहिजे नाही. छान परतून परतून आपल्याला सगळे मसाले एकसारखे असे रंगावर भाजायचे आहेत. इथे आपल्या धण्यांचा रंग बदललेला आहे. आता आपण हे धणे काढून घेऊ. इथे आपण तमालपत्र आणि दगडफूल भाजून घेऊयात. जे मसाले एकत्र एका तापमानावर भाजले जातील ते आपण एकत्रच भाजून घेणार आहोत. इथेही आपल्याला हे दोन्ही मसाले छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आता इथे आपले तमालपत्र आणि दगडफूल भाजून झालेलं आहे, तेही आपण आता काढून घेऊयात. आता इथे मी जिरं, बडीशोप, शहाजिरं, मेथीदाणा आणि मोहरी भाजून घेणार आहे. हेही आपल्याला छान खमंग बारीक आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अजिबात हात न थांबवता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाला व्यवस्थित असा एकसारखा सगळीकडून भाजला जाईल. आता हेही आपण काढून घेऊयात. आता इथे मी तीळ आणि खसखस व्यवस्थित खमंग असं भाजून घेणार आहे. मसाल्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, नक्की जाऊन एकदा चेक करायचं आहे. सगळे मसाले वेगवेगळ्या प्रमाणाचे आहेत, त्यामुळे तुम्ही प्रमाण एकदा नक्की जाऊन चेक करून घ्या. आता इथे आपली छान अशी तीळ आणि खसखस खमंग भाजले गेलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता खसखसीचा छान असा रंग बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. चला आता यात आपण सगळे खडे मसाले भाजून घेऊयात. काळी मिरी, मसाला वेलची, लवंगा, त्रिफळा, हिरवी वेलची, दालचिनी, चक्रफूल, रामपत्री, नाकेश्वर किंवा नागकेसर जे तुम्ही म्हणत असाल ते, आणि त्याचबरोबर जावित्री, हे सगळे मसाले व्यवस्थित आपण भाजून घेऊयात. सुंठ, हळकुंड, हिंग हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, ते आपण वेगळंच ठेवूयात. आता इथे छान असं आपण हे भाजून घेणार आहोत. हा मसाला व्यवस्थित असा भाजलाय की नाही हे कसं ओळखायचं? तर हा मसाला साधारण 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर छान परतल्यानंतर आपल्या संपूर्ण घरात ह्याचा घमघमाट सुटतो. यावरूनच ओळखायचं की मसाला छान असा भाजला गेलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान भाजून झालेला आहे. आता आपण हाही मसाला काढून घेऊयात. आता कढईत मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. ह्या तेलात आपल्याला सुंठ, हळकुंड, जायफळ आणि हिंग तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी इथे हिंग घातलेला आहे. हिंग छान असा फुलेपर्यंत आपल्याला परतून परतून तळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता आपला हिंग छान असा फुलला गेलेला आहे. आता आपण हा हिंग काढून घेऊयात. हिंग काढून झाला की याच तेलात आपल्याला आता हळकुंड तळून घ्यायचा आहे. हळकुंड इथे मी फोडून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असल्यास इथे जास्त तेल टाकून तुम्ही
ही हळकुंड अखंड तळली तरी चालणार आहेत. हळकुंड ही आपल्याला छान अशी फुलेपर्यंत तळून घ्यायची आहेत. आता इथे तुम्हाला दिसत असेल हळकुंड छान अशी फुलली गेलेली आहेत. आता आपण ही काढून घेऊयात. आता यातच आपण सुंठ तळून घेणार आहोत. सुंठ ही इथे मी फोडून घेतलेली आहे. सुंठ ही छान फुलेपर्यंतच तळून घ्यायची आहे. साधारण मिनिटभर छान परतून घेतल्यावर सुंठ अशी फुलली जाते. आता इथे आपण सुंठही काढून घेऊयात. आता ह्यातच आपण जायफळ तळून घेणार आहोत. जायफळ ही इथे मी फोडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मसाले जर फोडले तर ते दळताना व्यवस्थित बारीक होतात आणि आपल्या मसाल्यात असं भगरं भगरं राहत नाही. जायफळ ही छान असं फुललेलं आहे. आता आपण हेही काढून घेऊयात. आता उरलेल्या ह्याच तेलात आपल्याला खमंग असा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा खमंग असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. अजिबात त्याची राख करायची नाही, कारण मसाल्याच्या रंगापेक्षा त्याची चव फार महत्वाची असते. तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा छान असा रंग बदललेला आहे. डार्क चॉकलेटी रंगावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपण हा कांदा काढून घेऊयात. आता इथे मी कढईत साधारण 200 ग्रॅम एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की आता आपण खोबरं तळून घ्यायचं आहे. इथे मी 2 बॅच मध्ये हे खोबरं तळून घेणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीने जर खोबरं तळायचं नसेल तर तुम्ही इथे खोबरं बारीक खिसून ते थोडीशी तेलाची धार टाकून परतलं तरी चालणार आहे. तर आता इथे आपलं खोबरं छान असं चॉकलेटी रंगावर तळलं गेलेलं आहे. आता हे खोबरं आपण काढून घेऊयात. एक गोष्ट इथे नेहमी लक्षात ठेवायची, खोबरं हे आपल्याला सगळ्या मसाल्यात एकत्र करून दळायला द्यायचं नाही. खोबरं हे नेहमी एका वेगळ्या डब्यात द्यावं लागतं. आता इथे मी हे खोबरं काढून घेते आणि दुसरी ही बॅच अशीच तळून घेणार आहे. तर इथे व्हिडिओ बोरिंग होऊ नये त्यामुळे मी व्हिडिओ थोडासा पळवलेला आहे. इथे आपली दुसरी बॅच तळून तयार झालेली आहे. तीही आपण व्यवस्थित अशी काढून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता आपलं खोबरं व्यवस्थित असं छान तळलं गेलेलं आहे. आता इथे मी या कढईतलं संपूर्ण तेल एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण ह्यात बेडगी मिरची भाजून घेऊया. कढईला नाही म्हटलं तरी थोडासा तेलकटपणा आहे, त्यामुळे ह्यात एक्स्ट्राचं तेल घालण्याची आवश्यकता नाही. एवढं तेल बेडगी मिरची भाजण्यासाठी पुरेसं आहे. आपण इथे जर जास्त तेलाचा वापर केला तर मिरची व्यवस्थित दळली जात नाही. येथे आपली मिरची छान अशी भाजली गेलेली आहे. आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊयात. तर आता इथे मी लवंगी मिरच्या भाजून घेणार आहे. यात मी खोबऱ्याचंच तेल घालणार आहे. साधारण चमचाभर तेल घालायचे आणि या मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या बॅचच्याही मिरच्या आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या मिरच्या भाजून तयार झालेल्या आहेत. आता या आपण दळण्यासाठी देऊयात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी ह्या मिरच्या आणि सगळे खडे गरम मसाले एका मोठ्या डब्यात भरलेले आहेत आणि त्याचबरोबर खोबरं लहान डब्यात ठेवलेले. अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला दळून आणण्यासाठी द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्यात खडा मीठही वापरायचा आहे. हे आपण असं डंकावाल्यांकडे द्यायचं आहे. त्यांच्या हिशोबानुसार ते ह्यात मीठ घालतात. मला इथे साधारण 400 ग्रॅम मीठ या मसाल्यासाठी लागलेला आहे. तर अशा प्रकारे हा मसाला मी डंक्यावर कुटून आणलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचबरोबर ह्या मसाल्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केलेले तुम्हाला पाहायला आवडतील हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.